हॅलो, जय शिवराय सर. जय शिवराय जय शिवराय ताई, बोला ना. हो सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे काल आपल्याला अनेक भागामध्ये पाऊस पाहायला भेटला. हम्म. पण मग शेतकरी बांधव असं विचारताय की हा जो पाऊस आहे हा किती दिवस आहे आणि कोणत्या तारखेला कोणत्या भागात पडेल? सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजची जी काही 30 तारीख आहे, हं, नाशिक पासून जो काही पाऊस सुरू होतोय, हो. नाशिकला 3:30च्या आसपास त्याची ऍक्टिव्हिटी आहे. हं, हं. छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव हा जो काही भाग आहे हो. यांना सेम टायमिंग आहे, फक्त तास दीड तासाचा फरक पडेल. हं, 4-5 वाजेपर्यंत ते दाखल होईल. त्यामुळे सगळ्यांनी सतर्क राहायचंय. आणि भोकरदन, जाफराबाद, कन्नड, सिल्लोड मार्गे तिकडे सुद्धा वातावरण उजव्या साईडला कन्नड सिल्लोडला गारपिटी सदृश्य आजचंच वातावरण आहे. हं, हं. गरमी, दमटपणा, वाऱ्याची झुळूक तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्यातील त्यात तुमचा अहिल्यानगर पट्टा जो आहे, विशेष करून संगमनेर भाग जो आहे, हा हो. सुद्धा आजच्याच पावसाच्या रडारवरती आहे. हं, थोड्याच हं. वेळामध्ये 2-3 वाजता ढगं ह्या भागांमध्ये ऍक्टिव्ह व्हायला सुरुवात होईल. हो. जालना काही ठिकाणी लवकर आहे उत्तर साईडला आणि काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत दाखल होणार आहे. हं, हं. आणि मराठवाड्यातल्या एकंदरीत सर्व जिल्हे म्हणले तरी चालतील, पण हो. सर्व जिल्ह्यांना सगळ्याच गावांना पाऊस नाहीये. एकंदरीत टक्केवारी 30 ची निघते आहे. हं, हं. वातावरणात थोडा जरी बदल झाला तर ती 35 वरतीही पोहोचू शकते, पण 25 ची कॅपॅसिटी सरळ मॉडेलनुसार दिसते. तर हो, बरोबर. जालना असेल, बीड असेल, लातूर असेल, हिंगोली, परभणी, नांदेड, इकडे हिंगोली, वाशिम, बुलढाणा जिल्हा, जळगाव जिल्हा, नाशिक क्षेत्र, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, इकडे खाली जर पाहायला आपण जसं दक्षिण साईडला तर सांगलीपासून खालचा भाग जो आहे, धाराशिव पट्टे यांना सुद्धा आजचा पाऊस आहे. हो, हो. आणि सगळ्यात महत्वाचं आणि इम्पॉर्टंट असं आहे की जो काही सांगली, सोलापूर आणि पुणे परिसर जो आहे हं, हं. यांची व्याप्ती कमी आहे, पण तिथे सुद्धा पाऊस आज होणार आहे, सर्वदूर होणार नाही. हो. आणि पावसाचं स्वरूप जर आपण लक्षात घेतलं तर हा खूप महत्वाचा पॉईंट आहे आणि कामाचं नियोजन पण लागून जाईल. बरोबर. की मराठवाड्यातल्या, विदर्भातल्या जो कोणी हळद उत्पादक शेतकरी असेल यांनी हं. 4-5च्या दरम्यान मध्ये दिवस मावळाच्या आतमध्ये आपली हळद वगैरे, कांदा असेल झाकून वगैरे ठेवायचे. कारण की 4-5 दिवस हे वातावरण आहे. तुमचा जो पहिला प्रश्न होता तोच, हो, की हे बरोबर. वातावरण 4-5 तारखेपर्यंत आहे. हं, आणि हं. विशेषतः जास्त भर जो आहे तो आज सुद्धा मराठवाड्यामध्ये आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आहे. बरोबर. संभाजीनगरला वारं, काहूर, गारपीटचं शेड्यूल आहे. नाशिक क्षेत्रात देखील मालेगाव वगैरे क्षेत्रामध्ये उत्तर साईडला, दक्षिण साईडला, पूर्व साईडला, दक्षिण कमी आहे पण पूर्व साईडला बऱ्यापैकी आहे. हं, आता हं. एक महत्वाचा पॉईंट असा आहे हो. की जालन्यातला पाऊस सर्व ठिकाणी एकाच टायमिंगला येणार नाही. काही ठिकाणी रातचे 11 पण वाजू शकतो तो. बरोबर. हो. हं. तर जालन्यातल्या शेतकऱ्यांना असेल, बुलढाण्याच्या शेतकऱ्यांना असेल, हा सल्ला महत्वाचा आहे. आणि हं. तारखा परत 1 बी प्रभावी आहे, 2 सुद्धा प्रभावी आहे. नागपूर, पूर्व विदर्भाला, चंद्रपूरला देखील 1-2 तारखेला जास्त शेड्यूल आहे. इकडे दक्षिण महाराष्ट्राचा विचार जर केला आपण तर सांगली, सोलापूरला देखील पुढे पाऊस जास्त आहे. आजपासून सुरुवात इथे देखील होते. हो, बरोबर. सर आता हं. जर आपण पाहिलं तर वाऱ्याचं प्रमाण पण खूप वाढलेलं आहे. मग हे वाऱ्याचं प्रमाण किती दिवस राहील अजून? वाऱ्याचं हे जे काही सध्या प्रमाण आहे हे आभाळ काढणार आहे. हो. ज्याला पाऊस जो आणणार आहे ते प्रमाण हं, हे आहे. हं. आणि ज्यावेळेस अवकाळी आला हो. त्यावेळेस वारं वेगळं. वारं काहूर ज्याच्यामध्ये सुटतं तो हं. अवकाळीमध्ये पाऊस त्या पावसामध्ये असतो. आणि बाष्प आणणारं वारं जे मोसमी वाऱ्यासारखं पश्चिम पूर्व असं ते हो, हो. वारं हे आभाळ काढण्यासाठी आहे. दुपारी बरोबर दमटपणा जाणवू लागेल. त्या हं. ठिकाणी अतिशय क्षणाला सुद्धा जाणवतोय. ऊन थोडं कळकळ करेल. वाऱ्यामुळे ते फारसं जाणवणार नाहीये. हो. पण ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या खूप प्रकार आहेत आणि लगेच तुम्हाला तो पाऊस देखील पाहायला मिळणार आहे संध्याकाळपर्यंत. हो, जसं हो. तुम्हाला टायमिंग सांगितलं. हो, हो. नक्कीच सर आपल्या शेतकऱ्यांना योग्य आणि डिटेल माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. चालेल.